नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती 2026 करिता काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गुजरात। तर पहा, स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जो पुतळा आहे तर तो गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे। तर हा जो पुतळा आहे तर तो पहा सरदार वल्लभभाई पटेल, कोणाचा? सरदार वल्लभभाई पटेल यांचा तो पुतळा आहे। तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांना पहा पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, भारताने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी सुपर कॅम्प्युटरचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 परम 8000। तर पहा, भारताने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी सुपर कॅम्प्युटरचे नाव हे परम 8000 हे नाव होते, जे की पहा विजय भटकर, काय आहे? विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली सीडॅक कंपनीने, कोणत्या? सीडॅक या कंपनीने हे परम 8000 हे सुपर कॅम्प्युटर विकसित केलेले होते। प्रश्न क्रमांक तिसरा, रक्तातील हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 लोह। तर पहा, रक्तातील हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते। तर लोहाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर तो ॲनिमिया। कोणता? ॲनिमिया, त्यालाच आपण मराठीमध्ये रक्तक्षय म्हणतो। तर लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा आजार होतो। प्रश्न क्रमांक चौथा, सांची स्तूप हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश। तर पहा, सांची हे जे स्तूप आहे तर ते भारतातील मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे। हे जे सांची स्तूप आहे तर ते पहा सम्राट अशोकाने, कोणी? सम्राट अशोकाने हे बांधलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतात कोणत्या बँकेला बँकेची बँक असे म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजेच RBI। तर भारतामध्ये पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेला बँकेची बँक असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6, यंग इंडिया हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी। तर महात्मा गांधी यांनी पहा सन 1919 मध्ये, कधी? सन 1919 मध्ये यंग इंडिया हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 7, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 स्थितांबर। तर पहा, ओझोन वायूचा जो थर असतो तर तो वातावरणाच्या स्थितांबर या थरामध्ये तो आढळतो। प्रश्न क्रमांक 8, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी पुढीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गंगा नदीतील डॉल्फिन। तर पहा, भारताचा जो राष्ट्रीय जलचर प्राणी आहे तर तो गंगा नदीतील डॉल्फिन आहे। प्रश्न क्रमांक 9, मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 61वी। तर पहा, मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे हे 61व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेले होते। तर 61वी घटनादुरुस्ती केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती सन 1989 मध्ये 61वी घटनादुरुस्ती ही करण्यात आलेली होती। प्रश्न क्रमांक 10, मानवी डोळ्यातील कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 दृष्टिपटल। तर पहा, मानवी डोळ्यातील दृष्टिपटल या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते। प्रश्न क्रमांक 11, ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक कोण मंजूर करते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पंचायत समिती। तर पहा, ग्रामपंचायतीने जे वार्षिक अंदाजपत्रक तयार केलेले असते तर ते पंचायत समितीकडे मंजूर करण्यासाठी पाठवतात।
प्रश्न क्रमांक 12, भारतीय राज्यघटनेचे कलम 370 कोणत्या राज्यांशी संबंधित होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, जम्मू आणि काश्मीर. तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम होते, कलम 370, तर ते जम्मू आणि काश्मीर या राज्यांशी संबंधित असलेले कलम होते. जे की हे जे कलम आहे तर ते पहा 2019मध्ये, कधी 2019मध्ये हे हटवण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 13, भारतीय राज्यघटनेचे पालक कोणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, सर्वोच्च न्यायालय. तर पहा, सर्वोच्च न्यायालयाला भारतीय राज्यघटनेचे पालक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 14, बुल आणि बेअर या संज्ञा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, शेअर बाजार. तर पहा, शेअर बाजार या क्षेत्राशी बुल आणि बेअर या संज्ञा संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रात चित्रनगरी पुढीलपैकी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, मुंबई. तर महाराष्ट्रातील पहा, मुंबई या शहरात चित्रनगरी आहे. प्रश्न क्रमांक 16, भारत छोडो आंदोलनाची सुरुवात खालीलपैकी कुठून झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, मुंबई. मुंबई या ठिकाणी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ही झालेली होती, जे की महात्मा गांधी यांनी ही सुरुवात केलेली होती. प्रश्न क्रमांक 17, मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर पहा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2, पहा, मुख्य कार्यकारी अधिकारी. तर मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 19, कोयना धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर महाराष्ट्रातील पहा, सातारा. काय आहे? महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये कोयना हे धरण आहे. तर कोयना या धरणाला पहा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. काय आहे? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना या धरणास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 20, नगरपालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, मुख्याधिकारी. तर पहा, नगरपालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मुख्याधिकारी यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 7, सूर्यप्रकाशात एकूण किती रंग असतात? तर सूर्यप्रकाशामध्ये पहा, ऑप्शन क्रमांक 3, 7. किती? सूर्यप्रकाशामध्ये एकूण 7 रंग असतात. प्रश्न क्रमांक 22, भारतात चलनी नोटा छापण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI. तर भारतामध्ये चलनी नोटा छापण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. प्रश्न क्रमांक 23, जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 29 जुलै. तर पहा, वाघाच्या संवर्धनासाठी जनजागृती म्हणून दरवर्षी 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24, बलवंतराय मेहता समिती कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 3, पंचायत राज. तर पहा, पंचायत राज यांच्याशी बलवंतराय मेहता ही समिती संबंधित आहे. तर या समितीने पहा, भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी अशी शिफारस या समितीने केलेली होती. प्रश्न क्रमांक 25, जागतिक आरोग्य संघटनेचेच म्हणजेच WHOचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, जिनेवा. तर जिनेवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 26, महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, पहा, गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 27, पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 365 दिवस. तर पहा, पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 365 दिवस लागतात. प्रश्न क्रमांक 28 दूधसागर धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, गोवा. गोवा या राज्यामध्ये दूधसागर हा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 29 सूर्यप्रकाश हा मानवी शरीरातील कोणत्या जीवनसत्वाचा मुख्य स्रोत आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व ड. तर पहा, सूर्यप्रकाश हा मानवी शरीरातील ड या जीवनसत्वाचा मुख्य स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 288. तर महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या ही पहा 288 इतकी आहे. तर 78 ही पहा विधान परिषद काय आहे? 78 ही विधान परिषदेची सदस्य संख्या आहे. प्रश्न क्रमांक 31 सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत कशामुळे होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर पहा, सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत हे सौर सेल काय कशामुळे होते? सौर सेलमुळे होते. प्रश्न क्रमांक 32 भारतातील रेल्वेचे जाळे सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा उत्तर प्रदेश. तर भारतातील रेल्वेचे जाळे सर्वात जास्त हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बघावयास मिळतात. प्रश्न क्रमांक 33 प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा लक्समीटर. तर प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी लक्समीटर हे उपकरण वापरले जाते. प्रश्न क्रमांक 34 संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर जास्तीत जास्त किती असू शकते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 6 महिने. तर संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर जास्तीत जास्त 6 महिने इतके असू शकते. प्रश्न क्रमांक 35 दक्षिण महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 जळगाव. तर पहा, जळगाव हा जो जिल्हा आहे तर ते केवळ महाराष्ट्राचा नाही तर भारतातील केळी उत्पादनामध्ये आघाडीवर असलेला जिल्हा आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी जळगाव हा प्रसिद्ध जिल्हा आहे.